सर, अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर आपण कारवाई केलेली आहे, तर कुठेही कारवाई करण्यात आली आणि त्यांच्यावर काय दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे? सोमवारी पहाटेच्या सुमारास तहसील कार्यालयाचे अवैध गौण खनिज विक्रम वाहतूक विरोधी पथकामध्ये मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चहाडी परिसरातील MIDC व सरकारी जागेवरती छापा मारला असता या ठिकाणी 2 टिप्पर गोमाने भरले आढळून आले. ती जप्त करण्यात आली असून पुढील काहीची कारवाई सुरू आहे. दोन्ही टिप्परमध्ये सुमारे 3 ग्रास गुळ असून प्रत्येकी साधारणतः 3.5 लाख रुपये दंड आकारण्यात येत आहे. या मागील एप्रिल आणि मे महिन्यात तसेच सध्याच्या जून महिन्यामध्ये आपण आतापर्यंत अशी 14 वाहने याच्यावर कारवाई केली असून यामध्ये मुरुम, माती आणि रेती यांचा समावेश आहे. तसेच निमगावान येथे तांदवड येथील अधिकृत रेती लिलावधारकाने जो अनधिकृत साठा केला होता तो देखील सुमारे 1850 ब्लॉकचा साठा जप्त केलेला आहे. तसेच हातेड येथील हायवे ठेकेदार यांच्या प्रिमायसेसमध्ये 650 ब्लॉकचा रेती साठा आढळून आलेला आहे. तसेच मुरुम, खडी, कच हे देखील जप्ती पंचनामा केला असून पुढील चौकशी सुरू आहे. मात्र आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जे काही गौण खनिज आपल्याला वापरायची आहेत ती रितसर जो अधिकृत पुरवठादार आहे त्याच्याकडूनच आपण खरेदी करावं. तसेच शासकीय कामासाठी देखील आम्ही जे काही परवाने देत आहोत त्याच ठिकाणावर त्यांनी उत्पन्न केले तर त्या ठिकाणी नियमाला धरून असेल. तसेच या सीझनमध्ये विशेषतः जे शेतकरी बांधवांना शेतीला जी काही माती किंवा मुरुम लागतो ते देखील आमच्याकडे त्यांनी रितसर परवाना घेऊन जी नाला खोलीकरण किंवा अजून काही इतर जे काही भूजलसाची कामं असतील त्या माध्यमातून आपण सुरू करावेत असे आपण आवाहन.